आणि आता थेट जाणार आहोत अधिवेशनामध्ये. मुख्यमंत्री फडणवीस बोलतायत. 27 सदस्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला आणि विविध विषयांवर आपलं मत या ठिकाणी मांडलं. खरं म्हणजे आपण कालच सांगितलं की अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये विरोधी पक्षांनी जवळपास 15 वेगवेगळे डिपार्टमेंट्स या ठिकाणी दिले होते. पण अंतिम आठवडा प्रस्तावाचा मसुदा आणि झालेली भाषणं याच्यामध्ये एक मोठा डिस्कनेक्ट होता. साधारणपणे अंतिम आठवडा प्रस्तावाचा एक आपण मसुदा देतो आणि त्याच्यावर आधारित भाषणं होतात. हे वेगळे विषय येऊ नये असं नाही आहे, पण त्यातले अनेक विषय हे या ठिकाणी आलेच नाहीत आणि विविध विषयांवर या ठिकाणी भाषण झालं. पण हरकत नाही, शेवटी तो विरोधी पक्षाचा अधिकार आहे आणि या संदर्भात जे काही विषय आले त्यातल्या काही विषयांना मी स्पर्श करेन, काही मुद्दे मांडले आहेत ते मी मांडीत आणि चर्चेच्या निमित्ताने आपण जो ड्राफ्ट दिला होता त्यातनं शासनाची भूमिका स्पष्ट करण्याकरता देखील काही गोष्टी मला मिळालेल्या आहेत, त्यामुळे त्याही मांडण्याचा प्रयत्न मी करेन. काल मी विकृत भोंदू बाबा अशोक खरात यांच्या प्रकरणी एक सविस्तर निवेदन देखील केलेलं आहे. काही सदस्यांनी त्या संदर्भातही आपलं मत व्यक्त केलं आहे. मी त्यांनाही विनंती करेन आणि इतरांनाही विनंती करेन की ज्यांच्याकडे या संदर्भातली काही पण माहिती ही आली असेल तर ती माहिती त्यांनी शासनापर्यंत पोचवावी. कारण या प्रकरणाची संपूर्ण पाळंमुळं करून या व्यक्तीला अशा पद्धतीनं आपल्याला दंडित करायचं आहे की अशा पद्धतीनं वागणारे जे लोक आहेत त्यांना कुठेतरी जरब बसली पाहिजे. आणि म्हणून आज खरं तर या प्रकरणाने आपण नेमके कुठे जातो याचा देखील विचार करण्याची वेळ आली आहे. आपण नेहमी असं म्हणतो आत्मविश्वास असावा पण अति आत्मविश्वास असू नये. तसंच आपण सगळे श्रद्धा मानणारे लोक आहोत, आपण अश्रद्ध लोक नाही आहोत. पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये खूप छोटी लाईन आहे आणि ती लाईन ज्यावेळेस व्हायोलेट होते त्यावेळी काय परिस्थिती होते ते या प्रकरणाने आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून एक प्रकारे अंधश्रद्धेमध्ये कशा पद्धतीनं विवेक हरवतो हे आपल्याला या प्रकरणात पाहायला मिळालेलं आहे. आपला महाराष्ट्र संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत गुलाबराव महाराज, संत गाडगेबाबा, संत सेवालाल महाराज अशी एक थोर परंपरा असलेला आपला महाराष्ट्र आहे. यांच्यापैकी कोणीही देवाचं अस्तित्व नाकारलेलं नाही, पण या सगळ्यांनी अंधश्रद्धेवर प्रहार केलेले आहेत. आपण जर बघितलं तर ज्ञानेश्वर माऊलींनी धर्म आणि श्रद्धेचा अर्थ पसायदानातनं आपल्याला सांगितला. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्व धर्म सूर्य पाहो हे सांगत असताना दृष्ट प्रवृत्तीवर त्यांनी प्रहार केला आहे. अंधश्रद्धा, अज्ञान, अंधार हा सगळा नाहीसा झाला पाहिजे आणि जग ज्ञानरूपी प्रकाशमय झालं पाहिजे अशा प्रकारची भावना आणि कामना त्यांनी जगाकरता केली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले देव तेथेची जाणावा. या ठिकाणी तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा अशा पद्धतीनं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं देवत्व कुठे बघितलं पाहिजे हे देखील त्याचाही विचार करण्याची एक वेळ आपल्याला आली आहे. संत एकनाथ महाराजांनी एका जनार्दनी काया वाचा राम जपा सोपे हे साधन तेणे नोहे पुण्य पाला.
म्हणजे बाहेरच्या क्रियाकांडाऐवजी मनामध्ये राम जपा हे सर्वात सोपं साधन आहे, अशा पद्धतीनं आपल्याला उपदेश दिला आहे. तर संत सेवालाल महाराजांनी सोप्या शब्दामध्ये शिकवण दिली आहे. जाणजो, छाणजो, पचच माणजो. म्हणजे आधी जाणून पहा, पडताळून पहा आणि मगच माना. मला असं वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये हे जे काही प्रकरण या ठिकाणी आहे, या प्रकरणामध्ये हीच संतांची शिकवण आपल्या सर्वांकरता अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून या प्रकरणातनं निश्चितपणे सरकार म्हणून, समाज म्हणून आपल्याला प्रत्येकाला शिकायला मिळेल. उद्या रामनवमी आहे, त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की आपला महाराष्ट्र धर्म हा वाढला पाहिजे, पण भोंदूगिरीला कुठेही स्थान मिळता कामा नये, या दृष्टीने आपल्याला काम केलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे काही चांगले मुद्दे देखील मांडण्यात आले. जादूटोणा विरोधी जो आपला कायदा आहे त्याचे नियम झाले नाहीत, हा विषय या ठिकाणी आला. आणि हे खरंच आहे, मी त्याची माहिती घेतली असता त्याचे नियम हे अंतिम टप्प्यामध्ये आहेत. लॉ अँड ज्युडिशरीने त्याला मान्यता दिली आहे. पण ते नियम नसले तरी सेक्शन 3 ॲक्टिवेट असल्यामुळे नियमांचा त्याच्यात अडसर येत नाही. पण या कायद्याची अंमलबजावणी आपण ताकदीने केलेली आहे. याही प्रकरणामध्ये आपण या कायद्याची अंमलबजावणी केली आहे. आणि आपल्याला माहिती आहे, जादूटोणा करून जर समस्या संपल्या असत्या तर या भोंदूखरातला आपण ट्रम्पचाच ॲडवायझर नेमला असता. म्हणजे सुरक्षा सल्लागार म्हणून हे सगळेच विषय त्या ठिकाणी संपले असते. आणि मग युद्ध जे आहे ते आपण ड्रोनऐवजी लिंबू मिरचीने लढलो असतो. आणि मग पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना इथे बसूनच आपण टाचण्यांनी संपवून टाकलं असतं. आणि मग सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता नसती पडली, 5-10 भोंदूबाबा पाठवले असते आणि आपली सीमा ही एकदम त्या ठिकाणी नीट झाली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला अशी जी प्रचारसभाच घ्याव्या लागल्या नसत्या. एका ठिकाणी बसून सगळ्या निवडणुका या जिंकता आल्या असत्या. पण मला असं वाटतं की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्याला स्पिरिच्युअलिटी म्हणतो, अध्यात्म म्हणतो, सकारात्मकता, प्रामाणिकता आणि कोणाचे अहित ज्यात होत नाही ती खरी श्रद्धा आहे. ज्यात दुसऱ्याचं अहित होतं ही कधी श्रद्धा असू शकत नाही, ती अंधश्रद्धा आहे. आणि याच्या विरुद्ध निश्चितपणे मोठ्या कडक पद्धतीनं राज्य सरकार कारवाई करेल. मी काल आपल्याला निवेदन केलं, त्यानंतरही माहिती खूप आली आहे आणि अजून प्रॉपर्टीजचे डिटेल निघत आहेत, वेगवेगळे कांड बाहेर निघत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे हा शब्द योग्य नाही, पण या ज्या सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत या अजून काही दिवस जोपर्यंत पूर्ण त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत सुरू राहतील. आज हे जे काही 15-17 विभाग या ठिकाणी अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आले, तर त्यातल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करीन. प्रामुख्याने गृह विभागाशी संबंधित या ठिकाणी काही प्रश्न आलेले आहेत. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने खूप चांगली प्रगती केली आहे. आणि आता कोणी दिलं रे बाबा पत्र? माझी विनंती आहे, असे पत्र मला बोलताना त्याच्यात डिस्टर्बन्स होतो, कशा करता देता? नाही नाही, नवीन सदस्य तो अधिकार माझा आहे. हा, अलीकडे उलटच झालाय. त्यांचा अधिकार आम्ही वापरतोय, आमचा अधिकार तिकडे सभापती वापरतायत. ठीक. नाही, लिमिट असं आहे, तेही वकील आहे, मी वकील आहे, आम्ही दोघांनी कॉन्स्टिट्यूशन शिकलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी
लिमिट्स काय आहेत या सगळ्या माहिती आहेत. विधिपालिकेने काय करायचं आहे, कार्यपालिकेने काय करायचं आहे, न्यायपालिकेने काय करायचं आहे, त्याच्या मर्यादा काय आहेत आणि त्याचं ओव्हरलॅपिंग कुठे आहे, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण या निमित्ताने मला सांगताना आनंद वाटतो की भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीच्या संदर्भात आता महाराष्ट्र देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. आणि ज्या स्टॅट्युटरी गोष्टी या अंमलबजावणीत करायच्या होत्या, कारण या कायद्यांनी आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमला आणि आपल्या पोलिसिंगला एक आधुनिकता दिली आहे. आणि म्हणून आता फॉरेन्सिक त्या ठिकाणी टेस्ट असतील, फॉरेन्सिक एव्हिडन्स असेल, टेक्निकल एव्हिडन्स असेल, क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये गतिशीलता असेल, या गोष्टी याच्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. आणि त्यात आता सुरुवातीच्या काळात इम्प्लिमेंटेशनमध्ये आपण बरंच मागे होतो, पण आता देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आपण आलोत. आणि ई साक्ष प्रणाली आता आपण वापरणं सुरू केलं आहे. आणि जवळपास आपण आता 84% केसेसमध्ये ई साक्ष प्रणाली ही वापरतो. हळूहळू संपूर्ण डिजिटाइज्ड पद्धतीनं आपण त्या ठिकाणी साक्षीदाराला समन्स देणं असेल आणि साक्ष असेल, या सगळ्या गोष्टी करणार आहोत. त्यामुळे आपण सुरुवात केली तेव्हा जुलै 24मध्ये 28%वर होतो, आता 84%वर आपण त्या ठिकाणी पोहोचलो आहोत. यासोबत एक आपला प्रयत्न आहे की 10 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेले जे गुन्हे आहेत, या गुन्ह्यांमध्ये 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल झालं पाहिजे. आपल्याकडे 2 किंवा 3% केसेसमध्ये आपण 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करत होतो. आता आपण 46%वर पोचलेलो आहोत आणि हळूहळू 100%पर्यंत आपल्याला जायचं आहे. कारण क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये आरोपपत्र दाखल करणं आणि त्यानंतर ट्रायल चालणं, यानेच आपल्याला लवकर न्याय मिळू शकतो. मी सहज पाहत होतो, अनेक केसेसमध्ये तर 2-2, 3-3 वर्ष आपण त्या ठिकाणी आरोपपत्र दाखल करत नव्हतो. आता ते 60 दिवसात करण्याचा प्रयत्न आपला चालला आहे. 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा याच्यामध्ये आहे, अशा केसेसमध्ये 90 दिवसात आरोपपत्र दाखल झालं पाहिजे. याते 2-2 वर्ष आपण आरोपपत्र दाखल करत नव्हतो. आता जवळपास 37%पर्यंत आपण पोचलो आहोत आणि त्यातल्या काही कॅटेगरीजमध्ये तर 80%पर्यंत आपण पोचलो आहोत. ते पुढे मी सांगणार आहे. त्यामुळे याही संदर्भात या सिस्टीममध्ये एक गतिशीलता आणण्याकरता जे करण्याचं आहे ते आपण या ठिकाणी करतो. विशेषतः महिलांविरुद्धचे जे गुन्हे आहेत, यामध्ये 60 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याच्या संदर्भात आता आपण 88.30% म्हणजे जवळपास 89% केसेसमध्ये महिलांच्या विरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करतो. त्यामुळे पुढची कारवाई देखील फास्ट करता येते. आणि आता BNS कायद्याने सगळ्यात महत्त्वाचं काही केलं असेल तर क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये आरोपी असो की प्रॉसिक्युशन असो, कोणाच्याही वकिलाला 2 वेळेपेक्षा जास्त ॲडजॉर्नमेंट मागता येत नाही. त्यामुळे आता वेगानं हे खटले निकाली लागतात. आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याच्या आधुनिक तरतुदीचा वापर करून पुरावे गोळा करणं याच्यामुळे, आणि आपण जर या कायद्याच्या अंतर्गत जे आतापर्यंत प्रॉसिक्युशन झालं त्याचा विचार केला तर जुलै 24 ते फेब्रुवारी 26 या कालावधीमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण 78.14%वर गेलं आहे. आणि एकूण विचार केला तर ते 50%पर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे आपण विचार करा की साधारणपणे 2012-13 साली आपण 8 आणि 9%वर होतो. म्हणजे 100 आरोपींपैकी 8 आरोपींना, 9 आरोपींना, प्रभूसाहेब आपण मुद्दा मांडला होता, शिक्षा व्हायची, 91 सुटून जायचे. तिथपासनं आपण 50%पर्यंत पोहोचलो. पण आता BNS मुळे 78%पर्यंत आपण पोहोचलो आहोत. तथापि आपल्याला मेजर याच्यामध्ये काही चेंज करायचा असेल
तर तो सेशन्समध्ये करावा लागेल. सेशन्समध्ये 50% प्रॉसिक्युटर्स हे कोर्टला आपला दोषसिद्धीचा दर हा अतिशय चांगला आहे, पण जिथे 50% कोर्ट करताय तिथे दोषसिद्धीचा दर कमी आहे. त्यामुळे आता कोर्टासोबत बैठक घेऊन तिथेही तो दर कसा वाढवता येईल हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे निश्चितपणे एक मोठं काम या निमित्ताने झालं आहे. यासोबत आपण जर बघितलं तर 2025ची 2024ची तुलना केली तर त्याच्यामध्ये जे प्रमुख गुन्हे आहेत त्याच्यामध्ये घटच झालेली आहे. आपण जर बघितलं तर साधारणपणे खुनाचे गुन्हे 89ने कमी, दुखापत 1291ने कमी, विनयभंग 468ने कमी, डकैती 36ने कमी, रॉबरी 1146ने कमी, चोरी 9427ने कमी, फसवणूक 222ने कमी, खुनाचा प्रयत्न याच्यामध्ये मात्र 17 वाढ आहे. बाकी जे मेजर हेड्स आहेत या सगळ्या हेड्समध्ये या ठिकाणी गुन्ह्यांमध्ये घट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. विशेषतः अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये ते उघडकीस येण्यात वाढ झालेली आहे आणि अंमली पदार्थांचे गुन्हे उघडकीस येण्यामध्ये लक्षणीय वाढ ही झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा करताना नेहमी एक विषय येत असतो की महिलांच्या संदर्भात या ठिकाणी बेपत्ता महिला किंवा अपहरण झालेल्या महिला अशा प्रकारचा विषय सातत्याने येत असतो. आता आपण जर बघितलं क्युम्युलेटिव्हली 2012 जानेवारी 2012 ते डिसेंबर 2025 एकूण अशा प्रकारचे 1,37,211 मुले व मुली बेपत्ता झाले 13 वर्षामध्ये. या 1,37,211 पैकी 1,31,737 मुले आणि मुली शोधून काढली, ती त्यांच्या घरी परत गेली. अगदी मुलींचा आपण फक्त विचार केला तर 95,000 मुलींपैकी 91,000 मुली या त्या ठिकाणी निष्पन्न होऊन त्या त्यांच्या घरी पोहोचल्या. आणि महिलांच्या संदर्भातही आपण जर बघितलं तर 48,278 पैकी 36,581 अशा पद्धतीनं जवळपास आता 2025चा आपण विचार केला तर 75% अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधल्या महिला या परत आलेल्या आहेत. आणि मी मागेही सांगितलं की याचं 2-2.5 वर्षाचं सायकल असतं, त्यामुळे ते आपण 88, 90, 92% पोहोचतो. आणि आपण याच्यामध्येही साधारणपणे 6-8 महिन्यानंतर पोलीस शोध घेणं बंद करतात, पण आता आपण त्या संदर्भात स्पेशल सेल तयार केला आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनचं यानुसार रँकिंग केलेलं आहे आणि दर महिन्याला हायेस्ट डिटेक्शन या बाबतीत करणारं स्टेशन कुठलं आणि लोएस्ट डिटेक्शन करणारं कुठलं हे देखील आपण चिन्हांकित करतो. आणि म्हणून या संदर्भात एक महत्त्वाची आकडेवारी मला आपल्याला सांगायची आहे की जर आपण या आकडेवारीचं विश्लेषण केलं तर हे जे बेपत्ता होत आहेत याची कारणं काय आहेत याचंही विश्लेषण केलं, कारण जे परत येतात त्यांच्याकडनं ते समजतं. आता याच्यामध्ये 56.86% म्हणजे 57% ज्या बेपत्ता होणाऱ्या मुली आहेत त्याचं कारण आहे प्रेम प्रकरण, ज्याच्यामध्ये मग काही लव जिहादची प्रकरणं देखील आहेत. 21.38% कौटुंबिक वाद, 2.12% मानसिक तणाव, 0.07% आजारपण, 0.05% मनोरुग्ण, 0.05% व्यसन, 2.30% शैक्षणिक कारणाने आणि ॲक्च्युअल अपहरण ज्याला आपण म्हणू म्हणजे कोणीतरी अपहरण करून नेलेला आहे ते 1.86%. इतर अज्ञात कारण आहेत बाकी. त्यामुळे ज्याला बोली भाषेत आपण अपहरण म्हणतो अशी संख्या 1.86%. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आपल्याला या सगळ्यांना जोपर्यंत सापडत नाही
तोपर्यंत अपहरणाच्या संज्ञेमध्येच पकडावं लागतं. आणि म्हणून हा नंबर मोठा दिसतो. आणि दर अधिवेशनामध्ये जणू काही आता महाराष्ट्रातल्या मुली या कुठेतरी रोज पळवल्या जात आहेत, अशा प्रकारची ही अवस्था या ठिकाणी होते. आणि महिलांच्या संदर्भातही 38% प्रेम प्रकरण, 37% कौटुंबिक वाद, 0.36% शैक्षणिक, 5.29% या ठिकाणी मानसिक तणाव, 0.66% मनोरुग्ण, 0.75% व्यसन, 1.15% आजार आणि तेवढंच जवळपास 1.5% हे ज्याला आपण बोलीभाषेत अपहरण म्हणतो तशा पद्धतीनं त्यांचं अपहरण होतं. आणि म्हणून मला या निमित्ताने सांगायचं आहे की हे जे काही आकडे आहेत, या आकड्यांच्या संदर्भात माध्यमं देखील ज्यावेळी न्यूज तयार करतात त्यावेळी समाजामध्ये यातनं कुठेतरी एक भीतीचं वातावरण तयार होतं. आणि म्हणून पुन्हा सांगतो, अपहरण ही संज्ञा देण्याकरता जोपर्यंत त्या सापडत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच यातल्या जवळपास 90-92% आपल्याला 1.5-2-3 वर्षात निष्पन्न होतात, त्याच वर्षात 75% निष्पन्न होतात. अशा प्रकारची परिस्थिती आहे. बलात्काराच्या संदर्भात देखील आपल्याला याची कल्पना आहे की जवळपास 99% ते उघडकीस येतात. आणि मी यापूर्वीही सांगितलेलं आहे, याही वर्षी तीच परिस्थिती आहे. ओळखीच्या व्यक्तीकडून झालेले बलात्कार एकूण बलात्कारामध्ये 99.31% आहेत. 99.31 म्हणजे अनोळखी बलात्कार हे कमी आहे. समाजामध्ये स्त्रियांना ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं त्याचं हे उदाहरण आहे की कुठेतरी त्यांना लिव्हरेज करून, दबावामध्ये आणून किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं स्त्रियांचं शोषण हे आपल्या समाजामध्ये होतं. आणि म्हणूनच सातत्याने 2012 नंतर एकही वर्ष असं नाही की ज्या वर्षी बलात्कार या संज्ञेखाली, म्हणजे जी नवीन डेफिनेशन आहे त्या संज्ञेखाली जे गुन्हे रजिस्टर होतात त्याची संख्या सातत्याने वाढते. पण ती वाढत असताना समाजामध्ये आता लोक ते नोंदवत आहेत, हेही महत्त्वाचं आहे. कारण जवळच्या व्यक्तींनी केलेले हे जे गुन्हे आहेत हे यापूर्वी कदाचित घडत असतील, पण समाजाच्या दबावामुळे, परिवाराच्या दबावामुळे कदाचित ते नोंदवले जात नव्हते. आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की बलात्काराच्या केसेसमध्ये 60 दिवसाच्या आत चार्जशीट करणं हे आता 92% केसेसमध्ये आपण केलं आहे, 92% केसेसमध्ये. आणि आपल्याला माहिती आहे आता कोर्टही या संदर्भात फास्ट करताय. म्हणजे अगदी 72 तासामध्ये एक निर्णय कोर्टाने दिला, मागे 9 दिवसांमध्ये निर्णय दिला. त्यामुळे या संदर्भात यात एकच आहे की आम्ही माननीय उच्च न्यायालयाला ही विनंती केली आहे, कारण आपल्याकडे जी फास्ट ट्रॅक कोर्टची सँक्शन स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथने आपल्याकडे फास्ट ट्रॅक कोर्ट उपलब्ध नाहीत. फास्ट ट्रॅक कोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण दिलं आहे, पण ते नेमण्याचे अधिकार हे माननीय उच्च न्यायालयाचे आहे. मी 2 वेळा त्यांना पत्र लिहिलेलं आहे. CJCM मीटिंगमध्ये त्यांच्या लक्षात आणून दिलं की फुल स्ट्रेंथने आमचे फास्ट ट्रॅक कोर्ट्स हे तुम्ही जर सुरू केले नाहीत तर महिलांना विशेषतः न्याय देण्याच्या संदर्भात कुठेतरी आम्ही मागे पडतो आहोत. आणि त्याला आता मागच्या काळामध्ये त्यांनीही, माननीय चीफ जस्टिस साहेबांनी, आता ही प्रक्रिया आम्ही तात्काळ पूर्ण करू असं सांगून त्या ठिकाणी ते फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करण्याच्या संदर्भात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.